नाव आपल्यामध्ये काय आणत असते? चैतन्य आणत असतं. आपल्या देहाची अवस्था विसरणारा जर ह्या जगामध्ये काय असेल ना, तर ते फक्त भगवंताचं नाव. काय आहे? भगवंताचं नाव. बाकी जेवढ्याही क्रिया आपण करतो ते आपल्याला देहाच्या अवस्था विसरू देत नाही, परंतु भगवंताचं नाव देहाची अवस्था विसरवतं. म्हणजे मी म्हातारा आहे, मी तरुण आहे, मी अमका आहे का मी टमका आहे, हा विषय नाम सोडून देत. काय करून देत? नाम सोडून देत. पण ही नाम घेण्याची काय पाहिजे? आपल्यामध्ये थोडीशी तयारी असली पाहिजे. काय असली पाहिजे? तुमच्यापैकी किती जण आहेत जे रोज नित्य नियमाने भगवंताचं नामचिंतन करतात? वा, मी विचार करतो, मी इथं आल्यानंतर मला वाटलं की ऍक्च्युली आम्ही बऱ्याच जगात जातो तर प्रत्येकाला अशा एक माळा देतो आमच्यातर्फे. पण इथं ऑलरेडी बऱ्याच लोकांकडे आहेत. भगवंताच्या दयाने नंतर कधी असा आमचा कार्यक्रम झाला तर मी नक्की आमच्यातर्फे आम्ही तुम्हाला माळा देऊ. कारण का? त्याचं मला माताजीने सांगितलं की आपण वृद्धाश्रम मध्ये चाललेलो. आश्रम म्हणजे काय? नाही, पण आश्रम मध्ये का जायचं असतं? जिथं श्रम जे आहे, श्रम म्हणजे थकवा. काय? थकवा. जिथं थकव्याचं निवारण होतं त्याला म्हटलं जातं आश्रम. काय म्हटलं जातं? आश्रम. जसं हे वृद्धाश्रम ही प्रथा नव्हती. आपल्यामध्ये 4 आश्रम मध्ये होते. किती आश्रम होते आपल्याकडे? कोणते कोणते? हा, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास आश्रम. असे किती आश्रम होते? 4 आश्रम. 5वा आश्रम कलियुगामध्ये जोडला गेला, तो हा वृद्धाश्रम जोडला गेला. बरं, हा का जोडला गेला असला पाहिजे? काय कारण असेल? जेव्हा याचं अस्तित्व नव्हतं, अगर आपण म्हणतो शास्त्राला धरून जीवन जगलं पाहिजे, तर शास्त्रात 4 आश्रम होते. मग वृद्धाश्रम आणला कोणी? कसा आला? ह्याला कारण काय असलं पाहिजे? कोण सांगू शकतो का तुमच्यापैकी? फक्त भगवंताचं नाव सुटलं, लोकांचं आध्यात्मिक जीवन लुप्त झालं, सुप्त झालं, संपलं, आणि हा नवीन आश्रमाचा उदय झाला, जन्म झाला. काय झाला? लोक म्हणतात वृद्धाश्रम म्हणजे दुःखाची खाण आहे, परंतु तुकोबराय काय सांगतात? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड जावा. आणि शेवटचा दिवस म्हणजे काय? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. हे 4 अवस्था सांगतात. त्यातली एक अवस्था कोणती आहे? जरा. वृद्ध अवस्था म्हणजे कोणती आहे? जरा. आता आम्ही बऱ्याच जागा जातो, प्रवचन करतो, कीर्तन करतो, भगवंताची कृपा आहे. जसं काही तरुण मंडळी असतात, लहान लहान मुलं असतात, गुरुकुल संस्कारांचे ते चालतात, तर आम्ही काय म्हणतो? ही भविष्य आहे भारताचं. काय म्हणतो आम्ही? तरुण मुलं दिसतात, आम्ही म्हणतो की ह्यांच्या हातामध्ये भारत आहे. पण वृद्ध माणसाला पहिल्यांदा आपण काय म्हणलं पाहिजे? आता काय म्हणलं पाहिजे? ह्यांच्या हातात काहीच नाही. बोला ना, काय म्हणलं पाहिजे? अहो, तुमच्या हातात सर्व काय आहे? तुमच्याकडे अनुभव आहे. काय आहे? अनुभव. या जगामध्ये सगळे भेटेल, पण अनुभव भेटणार नाही. आणि कोणता अनुभव आहे? संसाराचा. सगळ्यात मोठा अनुभव कोणता असतो? दुसरा अनुभव नाही, कारण की दुसरे अनुभव बदलत राहतात, पण संसाराचा अनुभव बदलत नाही. आणि संसाराचा सगळ्यात मोठा अनुभव काय आहे? तर संतांच्या नजरेतून बघितलं तर काय सांगतात? संसार कसा आहे? सुखाने भरलेला आहे का दुःखाने? म्हणजे म्हटलं दुःख आहे, दुःख. बरं, सुख नाही का? मग इथे संमिश्र आहे. कसं आहे? परंतु दुःख एका जगाला भेटतं, आणि सुखाचा देखील ऍड्रेस सांगितला नामदेव महाराजांनी. कोणता? सुखा लागी करशी तळमळ, पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसी. काय सांगितलं? सुखाला मी म्हटलं संमिश्र नक्कीच आहे, पण स्थान दोघांचे वेगवेगळे आहेत. सुखा लागी करशी तळमळ, पंढरीशी जा एक वेळ, आणि पुढे काय सांगतात? मग तू अवघाची सुखरूप होसी, आणि जन्मोजन्मीचे दुःख विसर. आता ते संत संसाराची पण दशा सांगतात. काय सांगतात? जसं बहिणाबाईची एक कविता आहे,
कुणाला आठवत असेल, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. काय सांगते बहिणाबाई, हा संसार कसा आहे, तर आपल्याला तवा आहे, इथं भाकरी पाहिजे असेल तर पहिले चटके खा. काय करा, संतांनी सुखही सांगितलं, संतांनी दुःखही सांगितलं. तुकोबराय सांगतात, हा संसार आहे कसा, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काय म्हणतात, संसार दुःख मूल, मूल म्हणजे जड. एका झाडाचं ज्याला आपण बुड म्हणतो का, या संसाराचं बुड काय आहे, दुःख मूळ. कसं आहे हे दुःख मूळ. आणि काय म्हणतात, चोहीकडे इंगळ. इंगळ म्हणजे काय, विंचू. विंचूची एक जात आहे, ती इंगळी ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. ते काय, ती इंगळी सुख आणि दुःखाच्या रूपाची इंगळी आपल्याला काय ढसत असते. काय होत असते, ढसत असते. असते काय, ढसली का नाही तुम्हाला कधी, सुख दुःख कधी तुम्ही भोगलं का नाही, सुखही भोगलं आणि दुःखही भोगलं. पण सध्याची अवस्था कशी आहे, सुखमय का दुःखमय, बोला, सुखमय. किती लोकांना सुखमय वाटते इथे, किती लोकांना सुख जाणवतंय कंटिन्यू 24 तास. सुख सांगतात भगवंताचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत सुख नाही. नामदेव मला पहिलेच मी सांगितलं की सुखा लागी करशी तळमळ आहे सुखाचं. कुठे जा सांगितलं, पंढरपूरला. पंढरपूरला कोण भेटेल, विठोबा तर भेटेलच भेटेल, पण प्लस त्याचे भक्त भेटतील. काय भेटतील, भक्त भेटतील. आणि भक्ताच्या सहवासामध्ये काय होतं, भगवंताचं नामचिंतन. जसं तुम्ही आता त्याचे नामकीर्तन केलं तर किती लोकांना दुःखाची फिलिंग किंवा काय दुःखाच्या घटना आठवल्या. आता आपण भजन केलं ना अर्धा तास पाऊण तास, तर किती लोकांना आपल्या जीवनातले दुःख आठवले सांगा. तुम्ही एकाग्र झाला त्या भगवंताच्या नामाशी, काय झालं, एकाग्र. तर एकाग्र झाल्यानंतर ते दुःख काय झालं. अगर अर्ध्या आणि एका तासासाठी नामाचा आधार घेतला, भगवंताच्या नावाचं अगर स्मरण केलं तर आपलं दुःख विसरत असेल, तर आपण 24 तास कंटिन्यू नामस्मरण केलं तर काय विसरून जाल तुम्ही. काय होईल, काय विसरून जाल. संसारामध्ये सुखाचा जो काय आपल्याला ते बॅनर दिसतात ना, सुखाचे बॅनर बऱ्याच जागेला लागलेले आहेत, पण ते सुखाचे बॅनर नाही, ते खोटे बॅनर आहेत. काय आहेत, खोटे बॅनर. म्हणून संत काय सांगतात, सुख पाहिजे तर भगवंताच्या नामचिंतनामध्ये, भगवंताच्या कथा कीर्तनामध्ये, दुसरं सुख नाही. पण आपण काय झालो, ऍड्रेस चुकलो, आपण त्या बॅनर बाजीला फसलो. काय झालं, फसलो. आणि फसल्यामुळे काय झालं, बॅनर घेतला सुख गेलं. त्या बॅनर बाजी बघायचीच असेल तर कोणती बघा, जी संतांनी लावलेली बॅनर आहे. गाथा, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, हरिकथा, संत गाथा, हे बॅनर खरे आहेत. पण आपण त्या बॅनरवर कोणी जातच नाही. मग त्याची अवस्था काय झाली, या कारणामुळे वृद्धाश्रमचा उदय आला. काय आला, हे 4 आश्रम होते जे त्या भगवंतांनी स्थापन केलेले आहेत शास्त्रांनी. पण वृद्धाश्रम का आला, आपण या सगळ्या गोष्टी सोडल्या. आपण भगवंताचं नामचिंतन सोडलं, आपण सत्संग सोडला, संतांचा सहवास सोडला आणि वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. परंतु सांगतात असंही आपण आहोत कसे इथे, सुखात जरी असतो तरी आपला हा जो आहे प्रवास जीवनाचा कसा आहे, एकट्याचाच. कुणाचा प्रवास आहे, सगळ्यांचा एकट्याचाच. इथं कुणी आहे का सोबती, कुणाला वाटती असेल की मी घरात आहे, लेकरं आहेत, मुलं बाळ आहेत, नातवंड आहे, पण तिथंही प्रवास एकट्याचा. तुकोबरायांचा एक अभंग आहे, माझ्या मागे मागे बोला. नको नको मना गुंतू माया. बाबा पाठ आहे का तुमचा, नाही नाही पाठ असेल तर तुम्ही बोला. मंडळीला हुशार आहे. नाही नाही चांगलं आहे. एक एक म्हणणार ना, तुम्ही ऐकणार, म्हणजे आपण ऐकतच राहू. नाही नाही तुम्हाला पाठ असेल ना, कारण काय होतं, अर्धा तर अर्धा म्हणतात. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविन तेव्हा माहे बाप
सोडवीन राजा सोडविन राजा देशाचा चौधरी देशाचा चौधरी आणि सोयरी आणि सोयरी भली 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 तुका म्हणे तुला तुका म्हणे तुला सोडविल कोणी सोडविन कोणी एक चक्रापाणी एक चक्रपाणी वाचून या. काय सांगता तुकोबराया? या जगात तुम्ही हजारो जनसंघाच्या मध्ये जरी असाल, सगळ्या सोयऱ्यांच्या मध्ये जरी असाल, तरी मृत्यूच्या दाढेतून कोणीही सोडवू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे मी एकटा ही भावनाच एकदम मनातून काढून टाकणे. माझं कोण असेल ते ह्या जगामध्ये भगवंत सांगतात. ममे वांशो जीव लोके जीव भूत सनातन. अर्जुना, प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. कृष्ण सांगतात. आपण सगळे लेकरं ज्याच्यावर आपले आई वडील कोण आहेत? भगवंत. गीतेमध्ये कृष्ण सांगतात, पिता हमस जगतो माता धाता पितामह. अर्जुना, मीच ह्या जगाचा पिता आणि माता आहे. म्हणजे एकटेपणा आहे का कुठे? तुम्ही कोणत्याही आश्रम मध्ये जरी असलात आणि गीतेचा आधार घ्याल, ज्ञानेश्वरीचा आधार घ्याल, गातेचा आधार घ्याल, नाव संकीर्तनाचा आधार घ्याल, तर तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. कारण का? राहून राहून मन जेव्हा संसाराला बघतो ना आपण, तर थोडस कुठे ना कुठेतरी फिलिंग होतं, हे काय आयुष्य आहे. प्रत्येकाला मी असं सांगणं, तुम्हाला वाटतंय या जगामध्ये कुठेही जा, ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही फिरा तुम्ही, पण एकांत वा एकलकोंडीपणा हा कुठे ना कुठे जाणवत असतो. आणि सगळ्यात मोठा एकलकोंडीपणा कोणता असतो? जीवनाची कोणती अवस्था असते? वृद्धपणा. कोणती असते? वयस्करपणा. पण त्या वयस्करना ह्याच्या देखील तुम्ही एक साथी शोधा, आपला खरा संगी हुडका. तो कोण आहे? भगवंत. काय की भगवंत सोबती झाल्यानंतर एकांतपणा जाणवत नाही आणि सत्वती नाही. आणि ज्याला एकांतपणा सतवतो तो कुठे जरी राहिला तरी काही उपयोग नाही. परंतु जिथे भगवंताचा सहवास लाभतो किंवा जाणवतो, तिथे काय होतो? आपल्याला कशाची चिंता सत्वत नाही. जसं जो आपण अभंग घेतला, अभंग कोणता होता? आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सरळ. पण काय सांगतात एकनाथ महाराज? नाम घ्या कसं? एक शब्द वापरला पहिलाच त्यांनी. सुरुवात काय? आवडीने, प्रेमाने, आनंदाने त्या नामाला काय करा? भगवंताला स्वीकार करा. तर पुढे काय सांगतात? तर तुझी चिंता त्यासी सर्व. तर आपली चिंता करणारा कोण आहे या जगामध्ये? फक्त भगवंत. पुढे सांगतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणीत असे. काय सांगतायत? कोणत्या गोष्टीचा खेद करू नका. कारण की खेद करून काही उपयोग होणार नाही. कारण की भगवंताचे जे लक्ष्मीचे जे पती आहेत नारायण, त्यांना हे पक्क माहिती आहे कुणाला काय पाहिजे आणि कुणाला कोणत्या वेळी काय द्यायचं आहे. पुढे कोणती लाईन होती? सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीलं. हा जो अभंग भरपूर महत्वाचा आहे. सगळ्यांची उत्तर याच्यामध्ये आहेत. म्हणजे जो कोट्याधीश आहे त्याला पण शेवटी हे उत्तर त्याला स्वीकार केलं तर त्याला आनंद आहे. जो हजारो नातवंडाच्या सोबत आहे त्यालाही हे उत्तर लागू पडतं. आणि ज्याला वाटतं माझ्यासोबत कोणी नाही त्याला तर हे पक्कच लागू पडतं. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीलं ऐसी नाही. तो कुणाचा सांभाळ करत नाही सांगायचं जगात. आज समजा आपण म्हणतो की मानवी समाजामध्ये आपण भरपूर योजना आखल्या, परंतु मानवी देह सोडल्यानंतर जेवढे पण प्राणी आपण या जगामध्ये बघतो, कुत्रे, मांजरे, जेवढे पण देहधारी प्राणी आहेत, त्यांना काय आयोजन नियोजन आहे? हो का त्यांच्यासाठी कोणी बिल्डिंग बांधल्या सरकारने? का बँक बॅलन्स आहे? काही नाही. पण त्यांचाही सांभाळ करणारे कोण आहे? भगवंत आहे. आणि पुढे सांगतात सगळ्यात महत्वाची लाईन, अतिशय महत्वाची, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे. त्या भगवंताच्या लिलेला बघा या सगळ्या गोष्टीमध्ये. आपण फक्त दुःखाचं चिंतन करून आपण काय होत असतो? नर्वस होत असतो. आणि जेव्हा माणसामध्ये नर्वस सिस्टम जागृत झाली ना, तर गोड देखील गोड लागत नाही. कारण का? निरुत्साह झालो आपण. निरुत्साह होता कामा नाही. कारण का ह्या जगामध्ये जेव्हा तुम्हाला कळालं, समजलं, जाणलं, उमजलं की भगवंतच माझे सख्य आहेत आणि मी त्यांचा आहे, ते माझे आहेत, तर आपल्या दुःखाची लवलेश देखील जाणवत नाही. आणि पुढे सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी
कृपे त्याचा नाश झाला. आणि वाटत जरी असेल मी दुःखी आहे, माझं प्रारब्ध तसं आहे, माझं संचित तसं आहे. अनेक माणसं रडतात, भगवंताची कृपा आहे आम्ही जिथे जातो कथा कीर्तनाला काही लोक असे म्हणतात की महाराज आमच्या नशिबातच तसं आहे. नाथ महाराज सांगतात ना, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आता तुम्ही भगवंताला समर्पण असाल, भगवंताचा संयोग घेत असाल तर काय होईल, त्याचाही नाश होऊ शकतो. पण आपली त्या भगवंताबद्दल तेवढी काय पाहिजे, एकरूपता पाहिजे. काय पाहिजे, एकरूपता. माझे फक्त भगवंत, दुसरा तिसरा कुणी नाही. आणि तुम्ही बघा, तुम्ही आजपर्यंत किती भक्तांच्या कथा ऐकल्यात, कुणाकुणाच्या कथा ऐकल्यात तुमच्यापैकी कुणाचं, कोणीतरी मला एखादी सांगा की मी ह्या भक्ताची कथा ऐकली म्हणून. त्याचे भगवान श्रीकृष्ण आहेत, राम आहेत, आपण तर ऐकलेलंच आहे, त्यांच्या कथा थोड्या आपल्याला माहितीच आहेत. पण त्यांना ज्यांनी प्राप्त केलं त्या भक्तांच्या कथेमध्ये एकच तत्व आपल्याला दिसतं की त्या लोकांनी भगवंताला एकरूपता केलं होतं. कसं केलं होतं, एकरूपता. आणि त्याला आधार कोणता होता, भगवंताच्या नामचिंतनाचा. कोणता, नामस्मरणाचा. दुसरा तिसरा आधार नाही. कारण की शेवटी शरीर कसं आहे, हे जाणारच आहे. तुकोरा सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आठवे गोपाळ तेची हित. हित कशात सांगितलं, भगवंताच्या स्मरणामध्ये. कारण का, आधी सत्य सांगतायत, नाशिवंत देह जाणार सकळ, आठवे गोपाळ तेची हित. परंतु आपण देहालाच काय मानलेलं आहे, सुख दुःखाचा भोगी. पण देह सुख दुःखाचा भोगी नाही. जरी जाणवत जरी असलं आणि कंटिन्यू जरी सुख पाहिजे असेल सतत, तर सतत आपण कोणता आधार घ्यायला पाहिजे, भगवंत. कृष्ण सांगतात, सततम कीर्तयन्तो माम हितंतचे दृढ व्रता. हे अर्जुना, जो सतत माझ्या नामाचं चिंतन करतो, पण कोणत्या प्रकारे, दृढ व्रता. कसं, दृढतेने. अगर ते आपण नामस्मरण केलं तर भगवंत नक्कीच आपल्याला अनुभवजन्य दिसतात, दाखवतात की मी आहे. फक्त तुम्ही काय करा, फक्त नामाचा आधार घ्या, नामाचा आधार घ्या. कृष्ण कथा ऐका, राम कथा ऐका, त्यांचं जीवन बघा. पण आपण त्यांचा आधारच घेत नाही. आपण फक्त आपला इतिहास आठवत फक्त डोळे गाळत असतो. त्याचा काय होणार आहे का उपयोग. इतिहास कोणाला बदलता आला का आजपर्यंत. पण वर्तमान बदललं तर भविष्य नक्कीच बदलेल. पण वर्तमान ही बदलत नाही. कारण का, आपण जगतो कशामध्ये, इतिहासामध्ये. आणि भविष्याची चिंता, आणि जो हातामध्ये जो वेळ आहे वर्तमान, त्याला आपण काय केलं, सोडून दिलं. तर ते सुट्टा कामा नाही. आणि असे भगवंत काय सांगतात की ह्या जगामध्ये आपलं कोण आहे, भगवंतच आहे. दुसरे आहे का कोणी, साथी आहे का आपला कोणी, किंवा कोणी गेल्यानंतर कोणी कुणासोबत गेलं का या जगामध्ये, नाही. आणि कोणीही जाणार नाही. त्याच्यामुळे भविष्याची किंवा भूतकाळाची चिंता करत आपण वर्तमान खराब करायचा नाही. तर काय करा, जास्तीत जास्त नामचिंतन करा. माताजी आम्हाला सांगितलं, तुम्ही ते या, नामकीर्तन करा. भरपूर व्यक्ती आहेत तिथे, 70-80 लोक आहेत तिथे. भरती आहे, 72-80 आहे. पेशंट पण आहे ना. अगर तुम्ही सांगितलं तर आम्ही नक्की, ऍक्च्युली मला याची कल्पनाच नव्हती काय, नाही तर आम्ही सगळं घेऊन आलो असतो. त्याचा तुम्हाला अजून आनंद आला असता. आपण या पुढच्या साईडला ठेवले असते आणि थोडस स्लो मोशन मध्ये नाम कीर्तन केलं असतं. नाचूक कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जाईल. तुम्हाला सांगतात की कीर्तनामध्ये थोडस नृत्य केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, प्रभूजी आहे नाचणारे भरपूर, पण आपण पहिल्यांदा आलो आहे ना. नाही ते म्हणून आहे की मला काहीच कल्पना नव्हती. नाचू या आहेत त्या सगळ्या. नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही आलो, जेव्हा येऊ समजा, आता तुम्ही कधी आयोजन केलं, आम्ही नक्कीच छान असं आपण नामकीर्तनाचं आयोजन करू. त्याच्यामध्ये थोडस नृत्य करणे. काय करणे, नृत्य असं व्हायला पाहिजे. लोक स्पष्ट म्हणतात आम्ही म्हातारे झालो, हे झालं नाही. वयाने कोणी म्हातारा होत नाही. मनाने म्हातारा जो होतो तो खरा म्हातारा आहे. नाही, वयाने सगळेच आपण कशा आहोत, वृद्ध जरी असतो तरी मनाने कसं बनायचं, आपल्याला एकदम तरुण बनायचं. आणि तरुण फक्त तुम्ही नाम कीर्तनातच बनवू शकता. दुसऱ्या स्थितीमध्ये जसं आपण एक अर्धा तास पाऊण तास जे नाम कीर्तन केलं, किती लोकांना जाणून की मला शरीरामध्ये व्याधी आहेत, बोला बरं. किती लोकांना हे वाटलं की मी म्हातारा आहे म्हणून, का, कारण की भगवंताचं नाव काय करतात, चैतन्य आणतं. काय आणतं शरीरामध्ये, चैतन्य आणतं. तुकोबराया सांगतात, कुटो हे मस्तक तुटो हे शरीर,
नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह जाणार सकळ. आठवे गोपाळ तेज. सांगता शरीर तुटू द्या फुटू द्या काय फरक पडणार नाही. शेवटी हा जाणारच विषय आहे. जो जाणारा विषय त्याला थांबवण्यात काय अर्थ नाही, पण आहे तोपर्यंत त्याचा लाभ घ्या. काय घ्या? लाभ घ्या. आणि भगवानाचा आणि ह्या शरीराचा लाभ आहे फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये, दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये नाही. आणि भगवंत येतात, फक्त आपण जिद्दीने लागून राहायला पाहिजे. कसं राहायला पाहिजे? जिद्दीने. तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. माता शबरी नाव ऐकले? किती लोकांना ऐकलं? तिची आपल्याला एकच कथा माहिती आहे फक्त, की माता शबरीची गोष्टी बोले रामचंद्रांजीने खाल्ली. ह्याच्यापेक्षा दुसरा इतिहास माहित नाही. माता शबरी जी होती ती शबर जातीमधून होती. एक शबर नावाचा समाज होता, त्या समाजापैकी जी होती. आणि तिचे वडील मराठीमध्ये भिल्ल समाज म्हणतात आणि काही जगाला शबर समाज म्हणतात. म्हणून तिचं नावाचा उल्लेख नाही, पण शबरी ही शबर समाजातली होती म्हणून तिला शबरी म्हणून मान्यता देण्यात आली. तर माता शबरी लहान होती. तिचे वडील आदिवासी लोकांचे राजा होते. म्हणजे त्या जंगलाचे ते कोण होते? राजा होते. म्हणजे जेवढे पण आपण आदिवासी समाज म्हणतो की जंगलात राहणारे लोक जे असतात त्यांचे ते कोण होते? राजा होते. आणि ही राजाची कोण होती? मुलगी होती. पहिल्या काळामध्ये लहानपणी मध्ये काय होऊन जायचे? लग्न होऊन जायचे. आता राजाची मुलगी असते, भले आदिवासी किंवा जंगलाचा का असं, शेवटी तो कोण होता? राजा होता. आता राजाच्या मुलीचं लग्न म्हटलं, तिने थाटामाटा लग्नाची तयारी केली. आता त्याच्या थाटामाटा लग्नामध्ये तिने काय केलं? जंगलात असंख्य प्राणी धरून आणले आणि कोंडून ठेवले. मग कोंडून ठेवल्यानंतर तेव्हा माता शबरी फक्त 7 वर्षाची होती. किती वर्षाची? 7 वर्षाची. मग ती खेळता खेळता वडिलांना विचारते, म्हणजे बाबा आज काय म्हणते? एवढे सगळे तुम्ही प्राणी धरून ठेवले, कोंडून ठेवलेले आहेत. तर ते म्हणले, ते म्हणतात की तुझं लग्न आहे. हो, माझ्या लग्नाचा ह्याचा काय संबंध? ते म्हणजे तुझ्या लग्नामध्ये मेजवानी आहे, यांची पार्टी आहे. काय आहे? पार्टी. पार्टी म्हणजे नक्की काय म्हणते? मेजवान म्हणजे यांना कापलं जाणार. काय केलं जाणार? कापलं. म्हणजे की माझ्या लग्नासाठी तुम्ही यांना कापणार का? हो म्हटले, कापावंच लागेल, कारण की तुझं काय आहे? लग्न. ज्यांचं पूर्व संचित काहीतरी चांगलं असतं ना, त्यांना लगेच पाप आणि पुण्य पहिल्याच भेटीमध्ये त्यांना समजून जातं. जसं वाल्मिकीला पहिल्यांदा नारदजी भेटले, पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी काय केलं? सोडून द्या, हे मला नको. अदमरा नावाचा डाकू होता, प्राण्यांना अर्ध मारून सोडून देत होता. नारदजी पहिल्यांदा भेटले, पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी त्या सगळ्या गोष्टी, कारण की त्यांचं प्रारब्ध संचित काहीतरी बलवान होतं. तसं माता शबरीचं जे काय होतं प्रारब्ध संचित थोडं चांगलं बलवान होतं. ती विचार करते की माझ्या लग्नासाठी एवढ्या प्राण्यांची कत्तल होणार असेल तर मला लग्नच करायचं नाही. मला हा लग्न हा विषय नको. पण आता राजाची मुलगी होती, एवढी तयारी केलेली आहे, पळून तर जाता येत नव्हतं. मग तिने रात्री अपरात्री विचार केला की रात्रीच निघून झाले. का तर म्हणे की माझ्या लग्नापोटी एवढ्या प्राण्यांची मी हत्या होऊन देणार नाही. तर माता शबरीने रात्रभर विचार केला, रात्री निघाले. जाता जाता सगळ्या पशु पक्षी जेवढे प्राणी कोंडून ठेवले होते सगळ्यांना मुक्त केलं. एक महात्मा सांगतात की त्यांचाच आशीर्वाद तिला लागला. ते जाता जाता म्हटले सगळे पशु पक्षी, हे शबरी जसं तू आम्हाला मुक्त केलं, आम्हीही त्या भगवंताला प्रार्थना करतो तुलाही जन्म मृत्यूच्या चक्रातून भगवंत मुक्त करू. आता हिला कळून चुकलं, आपण माघारी तर जाऊ शकत नाही. कारण का? वडिलांना कळत, वडील काय करते? पुन्हा प्राणी धरते आणि पुन्हा लग्न लावते. तर माता शबरी निघून गेली. आता जाणार कुठे? पण सांगतात ना, ज्याची तीव्र इच्छा असते काहीतरी चांगलं करण्याची, तर भगवंत तसं आयोजन नियोजन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये करतात. तर माता शबरी निघाली आणि एका महात्म्याच्या आश्रमाच्या इथे येऊन थांबली. त्यांचं नाव काय होतं? मातंग ऋषी. काय नाव होतं? मातंग. त्यांना मतंगही म्हटलं जातं, काय जगाला मातंगही म्हटलं जातं. व्याख्या अशी केली तर मतंग म्हणजे कोण म्हणतात? तो मदमस्त हाती असतो. कसा? मदमस्त हाती. तुम्ही हाती चालताना बघितलं असा कसा डोलतोय तो, त्याला कशाची काही फिकिरी नसते. तो आपल्या धुंदीमध्ये, त्याला कशाची भीती नसते की कुणीतरी माझ्यावर हमला करत एवढं बिंदास. तर त्यालाही काय म्हणतात? मतंग म्हणतात. तर हे मतंग ऋषी कसे होते? आपल्या वृत्तीनुसार जीवन जगणारे होते. तर माता शबरी विचार करते यांच्या आश्रम मध्ये जावं. तर पहिल्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्याला आश्रम मध्ये एंट्री नव्हती, तर या दर्शन करा आणि आपल्या घरगृहस्थी जीवनाला लागून जा. पण आता माता शबरी तर माघारी जाऊ शकत नव्हती. ती मतंग ऋषी जवळ येते, म्हणते मतंग ऋषी, मी तुमच्या
चरणी आलेले आहे आणि अशा तिने ते सगळ्या घटना सांगते. अशा प्रकारे घडलं, मी अशी होते, वडिलांनी लग्न ठरवलं, अनेक पशुपक्षी धरले, त्यांना मारणार, माझ्या लग्नापायी म्हणून मी त्यांना सोडून आले आणि मला आता पुन्हा माघारी जायचं नाही. तर मतंग ऋषी म्हणतात तू माझ्यासोबतच राहा. वाक्य भरपूर मोठी आहे. तर माता शबरी मतंग ऋषी बरोबर राहते, अनेक वर्ष होतात ती त्यांच्या सोबतच राहते, त्यांच्याबरोबर आध्यात्मिक जीवन जगते, भरपूर भगवान श्री रामचंद्राच्या कथा ऐकते. आता तोपर्यंत रामचा जन्म झालेला नाही, पण त्याच्या आधीच मतंग ऋषी त्यांना काय सांगतात, रामजीच्या कथा सांगतात. आणि ज्या वेळेला मतंग ऋषी हा देहातून जाणार, म्हणजे हे जीवन सोडून निघून जाणार, त्यावेळेला माता शबरी म्हणते की तुम्ही गेल्यानंतर माझा आधार हो. तर मतंग ऋषी म्हणतात काळजी करू नकोस, इथे भगवान श्री रामचंद्र स्वतः तुला शोधत शोधत येतील आणि त्यावेळेला तुझं कल्याण होईल. मी तुम्हाला का सांगतो की हे जे आहे भगवंताचं नाम सोबत कोणी असो नसो काही फरक पडत नाही. मतंग ऋषी तिला सोडून गेल्यानंतर आपला देह सोडला, ते निघून गेले. आता ही भिल्ल समाजाच्या असल्यामुळे बाकी लोकांनी त्यांना स्वीकार केलं नाही, पण तिचा पूर्ण विश्वास मतंग ऋषीच्या शब्दावर होता. ते म्हणजे इथे भगवंत येतील, पण कधी येतील हे सांगितलं. म्हणजे मी काय करू, म्हणजे तू रोज त्यांची वाढ कर, ते येतील, तू असाच काय करे स्मरण करत जा की भगवंत आज येतील, भगवंत आज येतील. मग ते आज येतील ह्या उद्देशाने तुला जेवढं जमतं त्यांच्या स्वागताच्या सगळ्या तयारी तू रोजच्या रोज करायच्या. कथेमध्ये सांगतात पहिल्या काळची लोक जास्त जगत होती, 10,000 वर्ष माता शबरी रोज एकच कार्य करत होती. नेमाने उठायची, झोपडीपुढे झाडू मारायची, फुलं गोळा करून आणायची, फळे तोडून आणायची. का की राम येणार, का तर राम येणार. आणि जेव्हा रामचंद्र वनवासाला निघाले तेव्हा तिथे अजूनही भरपूर महात्मा लोक राहत होते. तर महात्मांना वाटले की भगवान रामचंद्र पहिल्यांदा आमच्या झोपडीमध्ये येतील. पण हजारो वर्षापासून जी माता शबरी एक मात्र ज्यांनी भगवान श्रीरामचंद्रात आपल्या जीवनाचं टार्गेट ठेवलं होतं, सूत्र मानलं होतं, तर भगवान रामचंद्रपर्यंत कुठे गेले, माता शबरीच्या घरी गेले. आता किती वर्षापासून लागून होती ती, वयाच्या 7व्या वर्षापासून शास्त्राचा आधार घेतला तर 10,000 वर्ष तिने तपस्या केली. आपण जो फोटो बघतो आजी बसले अशाच प्रकारे आहे, असे काठीची पूर्ण अशी वाकलेले आहे. भगवान रामचंद्र त्यांना भेटतात तेव्हा पण किती वर्ष लागून राहिली ती, जीवनाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत. कुणाची वाट बघत होती, रामचंद्र. तिला जीवनातून काय भेटलं, ऑटोमॅटिक वैराग्य प्राप्त झालं, पण ती पूर्ण दृढतेने लागली होती. कशी लागली होती, दृढतेने. भगवंत आल्यानंतर तिने स्वागत केलं, स्वागत केल्यानंतर आपण कथा पुढे सगळ्यांना माहितच आहे, भगवंताने उष्टी बोरं देखील खाल्ली. का खाल्ली, शास्त्र सांगतंय की बनवलेला नैवेद्य ही चपाती खाली जरी पडली ताटातून तर ती पुन्हा भगवंताला भोग लावला जात. मग माता शबरीची बोरं का खाल्ली असते, प्रेमापोटी. प्रेम होतं, पण तिने ते सिद्ध केलं. कसं सिद्ध केलं, जीवनामध्ये तिने कुणालाच आपलं मानलं नाही, तेव्हाच हे प्रेम सिद्ध होतं, त्याशिवाय होणार नाही. माता शबरीने आयुष्यभर एकच म्हणजे मतंग ऋषी एकच म्हणजे जाताना राम येतील. ती रोज उठायची, नित्य नेमाने भगवान राम येतील ह्या विचारानेच आपली दैनंदिनी सुरू करत होते आणि दिवसभर रामचे चिंतन करायचे. झोपताना पुन्हा चिंतन करायचे, आज नाही आले तर उद्या तरी येतील. आणि कथा सांगते त्याच दिवशी माता शबरीला रामजी भेटले, त्या दिवशी तिचे प्राण सुटले. म्हणजे तिने प्राणांनाही थांबून ठेवलं होतं. कुणासाठी, रामचंद्रासाठी. आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा आपण दृढतेने लागू. कसं लागू, दृढतेने. दृढता म्हणजे कोणती, नुसतं सकाळ 4ला उठून 5ला उठून अशी येत नाही. माझे फक्त भगवंत आहेत, मी भगवंताचा आहे. ह्या धारणेतून जेवढं आपण लागून राहू तेवढं काय होईल, आपल्याला ह्या संसाराचा ऑटोमॅटिक विसर पडला जाईल. काय पडला जाईल, विसर. किंवा ह्या संसारात राहून देखील आपण त्या नामचिंतनाच्या कथेच्या माध्यमातून कंटिन्यू दिव्य आनंद उपभोगू शकतो. कारण की मानवी देह कशासाठी आहे, आनंद घेण्यासाठी. कशासाठी दिला भगवंताने, आनंद. पण आपण जातो कोणत्या जागेला, दुसऱ्या जागेला. म्हणजे बाण इकडे दाखवला, इकडे आनंद आहे असा बाण आहे का, इकडे दुःख लिहिलेलं आहे. आपण दोन्ही वाचतो, आपण जातोय कुठे, दुःखाकडे. आणि थिंकिंग काहीतरी विचार काय करतो, मला काय भेटेल, हे कदापि शक्य होणार
नाही. म्हणून जास्तीत जास्त नामचिंतन करा. काय करा? नामचिंतन. जे तुम्ही नामस्मरण करता ते कराच करा. किंवा मग हरे कृष्णा बोला बोला, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. माताजी धन्यवाद. तुम्ही तर आम्हाला संधी दिली. नाम घेता येत असेल ना तर तेही नाम. बाकी देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये दुसरा व्यवहार कराल तर तिथं काय भेटेल तुम्हाला? दुःख. पण नाम देणे आणि नाम घेणे किती सोपा व्यवहार आहे. इथं नुकसान काय आहे का? नाही. म्हणून या नामावर जास्तीत जास्त आपण जोर दिला पाहिजे. ज्यांच्याकडे माळा नाही तर नेक्स्ट टाइम आता जेव्हा आम्ही येऊ आम्ही सगळ्यांनी माळा घेऊन येऊ आम्ही.